मी सकाळी सकाळी उठून रेडी झालो आणि आलो बस स्टँडला. पण आज काय बसनं तर खूपच जास्त लेट केली. 5:30ची बस 6ला आली. मग 6 वाजता मी मध्ये बसलो आणि निघालो. आता ही गोदावरी नदी मी जेव्हा मागं आलतो तेव्हा पूर्ण खुल्ली होती. आता यावेळेस पूर्ण भरून गेली ती. तर आमचा परेड काही जास्त नाही घेतले. आणि त्याच्यानंतर आता 15 ऑगस्ट आल्यामुळं आम्हाला एक नवीन काम लागलं, जे म्हणजे साफसफाई करून घ्यायचं. तर आम्हीच नव्हतं, आमचे सगळे सरसुद्धा आमची मदत करत होते. मग त्यानंतर आम्ही पूर्ण झाडून वगैरे काढला. बाहेरचं तर सगळं साफसफाई झाली होती. त्याच्यानंतर आम्हाला ही रूम पण साफ करायला सांगितली होती. मग आम्ही सगळ्याजणी मिळून ही खूप घाण झाली होती. आता 15 ऑगस्टला पूर्ण साफसफाई तर करावंच लागते. मग आम्ही करायला, ही माझी मैत्रिणीच्या हाताने ते एवढं दमादमान झाडाली, बिचारी कशी झाडते की खरी, मला हेच प्रश्न पडलायचा. आणि त्याच्यानंतर आमचे सर पण आम्हाला मदत करू लागले. आणि मला वाटलं की आम्हालाच काम लावलं, नाही तर सगळ्यांना मुलांनासुद्धा तेवढंच काम होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला आता एवढं काम केल्यावर तर भूक लागणारच. आम्हाला तेच प्लॅन बनला की मुरमुरे बनवायचे. आता मुरमुरे बनवायचे म्हणजे सगळेजण मिळून मुरमुरे बनवायला सुरुवात केली. त्याच्यात मीही काम करायला सुरुवात केलं. आणि मग मुरमुरे बनवणं झाल्यावर एवढी लाईन लागली घेण्यासाठी, बनवायसाठी पण तेवढी जणी घेण्यासाठी. आणि हे मुरमुरे एवढे भारी झालते ना, असे तर आपण घरी बनवलं तरी होत नाहीत. सगळ्यांना कोणतंही काम केलं तर चांगलंच होते. त्यानंतर मग मी आलो माझ्या मामाच्या इथं. आणि भंडारा गावात असो का बाहेर असो, आपण कुठं बी जाणार. माझ्या मामाच्या इकडे भंडारा होता, तर आम्ही लगेच तिकडे गेले. आणि हे झाड तुम्हाला कुठं आहे जर माहिती असेल, नांदेडच्याला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आल्यावर हे हाऊसफुल 5 मूवी बघला. एकदम